नमस्कार. या माहितीपूर्ण सादरीकरणात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे महासारथी सिटीझन पोर्टल आणि त्यावर आपला महा-आयडी नक्की कसा तयार करायचा याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया. तर चला, अजिबात वेळ न घालवता या डिजिटल प्रवासाचा श्रीगणेशा करूया. या संपूर्ण प्रक्रियेचे मुख्य 6 टप्पे आहेत. सगळ्यात आधी महासारथी पोर्टलवर स्वागत, त्यानंतर प्राथमिक नोंदणी आणि ई-केवायसी, मग संपर्काची पडताळणी, त्यानंतर 24 तासानंतरचे लॉग इन, डिजी लॉकरची जोडणी आणि शेवटी डॅशबोर्डवरील विविध सुविधा. हे सर्व टप्पे टप्प्याटप्प्याने कसे पार करायचे ते आता आपण पाहूया. आता ही नोंदणी करताना किती वेळ लागेल हे आधीच समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, सुरुवातीची नोंदणी अवघ्या काही मिनिटातच पूर्ण होते, पण त्यानंतरचा जो टप्पा आहे तिथे प्रक्रियेसाठी तब्बल 24 तास लागतात. आणि हे अगदी नॉर्मल आहे बरं का. महा-आयडी तयार होण्यासाठी तेवढा वेळ लागतोच. त्यानंतर पुन्हा अवघ्या काही मिनिटातच आपलं अंतिम लॉग इन पूर्ण होतं. तर चला, आपण आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. महासारथी पोर्टलवर स्वागत. थोडक्यात सांगायचं तर सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी हे एक अतिशय महत्त्वाचं आणि मुख्य प्रवेशद्वार आहे. आता याची सुरुवात अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी इंटरनेट ब्राउझर उघडायचा आणि तिथे www.mahasarathi.gov.in हा वेबपत्ता टाकायचा. सिटीझन लँडिंग पेजवर पोचल्यावर तिथे क्रिएट युअर महा-आयडी नावाचे एक बटन दिसेल. बस, त्यावर क्लिक केलं की आपल्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होईल. इथून आपला पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू होतो, प्राथमिक नोंदणी आणि ई-केवायसी. वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणारी ही पहिली डिजिटल चावी आहे, असं म्हणलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. आता इथे आपण थोडं लक्ष देऊन पाहूया. स्क्रीनवर ई-केवायसीची एक पॉपअप विंडो उघडेल. तिथे आपला आधार क्रमांक अगदी अचूकपणे टाकायचा आहे. त्यानंतर तिथेच एक चेकबॉक्स असेल, ज्यावर टिक करून आपण आपले तपशील ई-केवायसीसाठी वापरण्यास परवानगी देतो. मग सेंड OTP बटनावर क्लिक करायचं. ही संमती देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हाच आपल्या पुढील प्रक्रियेचा पाया आहे. आता पुढची स्टेप, आधारशी जो आपला मोबाईल नंबर जोडलेला आहे त्यावर एक OTP येईल. तो OTP इथे टाकून सबमिट केलं की ही प्रक्रिया अधिक सुरक्षित होते. यानंतर एक डेटा ॲक्सेस कन्सेंट पेज उघडेल. इथे पुन्हा एकदा संमती देणाऱ्या चेकबॉक्सवर टिक करायची आणि ॲग्री अँड कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं. बस, या टप्प्यावर आपले सर्व प्राथमिक तपशील सुरक्षितपणे स्क्रीनवर झळकतात. यानंतर आपण वळतोय तिसऱ्या टप्प्याकडे, संपर्क पडताळणी प्रक्रिया. इथं संपर्काची अतिरिक्त साधनं जोडली जातात, जेणेकरून भविष्यातला संपर्क अधिक सोपा, वेगवान आणि सुरक्षित राहील. आता इथे आपल्याला एक ईमेल आयडी आणि एखादा पर्यायी मोबाईल नंबर टाकायचा आहे. एक लक्षात घ्या, हा मोबाईल नंबर आधारशी जोडलेल्या नंबरसारखाच असला तरी चालेल किंवा एखादा दुसरा वेगळा नंबर असला तरीही चालतो. ही माहिती आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा काळजीपूर्वक भरायचा आणि सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करून पुढे जायचं. आता ह्या पोर्टलवर सुरक्षिततेला किती महत्त्व दिलंय हे इथे आपल्या लक्षात येईल. आपण जो नवीन मोबाईल नंबर आणि ईमेल दिलाय ना, त्या दोन्हीवर प्रत्येकी एक नवीन OTP पाठवला जातो. हे दोन्ही OTP अचूकपणे टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक करणं अनिवार्य आहे. यामुळे होतं काय, तर आपल्या खात्याची सुरक्षितता अगदी दुप्पट होते. बरं, ही प्राथमिक नोंदणी व्यवस्थित पूर्ण झाली की मग एक अत्यंत महत्त्वाचा थांबा येतो. इथून सुरू होतो महा-आयडी तयार होण्याचा मुख्य कालावधी. आणि म्हणूनच आपला पुढचा टप्पा आहे 24 तासांनंतरचे लॉग इन. इथे हे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. आपला महा-आयडी तयार होण्याची पूर्ण प्रक्रिया सिस्टमच्या बॅकएंडला सुरू असते आणि यासाठी बरोबर 24 तास लागतात. त्यामुळे नोंदणी पूर्ण झाल्यावर जर लगेच आयडी मिळाला नाही तर अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाहीये. हा या सुरक्षित प्रक्रियेचाच एक भाग आहे, हे नक्की लक्षात ठेवा. तर आता एक अत्यंत साहजिक प्रश्न उभा राहतो, हे 24 तास पूर्ण झाल्यानंतर आता पुढची पायरी नक्की कोणती? हा डिजिटल प्रवास पुन्हा कसा सुरू करायचा? याचं उत्तर अतिशय सोपं आहे. 24 तासानंतर पुन्हा एकदा महासारथी पोर्टलवर जायचं आणि सिटीझन लॉग इनवर क्लिक करायचं. इथे पुन्हा एकदा आपला आधार क्रमांक टाकून लॉग इन करायचं. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर एक OTP येईल. तो टाकून ऑथेंटिकेशन पूर्ण करायचं. ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा एकदा आधार आणि OTPच्या माध्यमातून अत्यंत सुरक्षित ठेवली गेली आहे.
लॉग इन यशस्वी झाल्यानंतर आपण पुढच्या आणि एका अतिशय शक्तिशाली अशा डिजिटल चावीकडे वळतो. ती म्हणजे डिजिलॉकर जोडणी. ही सुविधा ऐच्छिक असली तरी सरकारी कागदपत्रांच्या व्यवस्थापनासाठी ती खरोखर खूपच उपयुक्त ठरते. आता या ठिकाणी 2 पर्याय अगदी स्पष्टपणे आपल्यासमोर येतात. एकीकडे जर आपलं डिजिलॉकर खाते असेल तर डिजिलॉकर क्रेडेन्शियल्स वापरून आणि डेटा शेअर करायला संमती देऊन आपण थेट आपली माहिती तिथे आणू शकतो. आणि दुसरीकडे जर सध्या हे करायचं नसेल तर स्किप फॉर नाऊवर क्लिक करून हा टप्पा आपण सहज वगळूही शकतो. हा पर्याय पूर्णपणे आपल्या सोयीवर आणि निर्णयावर अवलंबून आहे. हे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार केल्यानंतर आपण पोहोचतो आपल्या अंतिम मुक्कामावर, जो आहे डॅशबोर्ड आणि त्यावरील सुविधा. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महासारथीचं वेलकम कार्ड स्क्रीनवर झळकतं आणि त्यावर आपला नव्याने तयार झालेला महा आयडी दिमाखात पाहता येतो. या वेलकम कार्डवरील नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यावर जो डॅशबोर्ड समोर येतो ना, तो खरोखरच अनेक भारी सुविधांनी परिपूर्ण आहे. इथे माझी माहिती या विभागात विविध सरकारी विभागांकडून गोळा झालेला आपला वैयक्तिक तपशील दिसतो. माय डॅशबोर्डवर आपण ज्या सरकारी योजनांचा आधीच लाभ घेतलाय त्याची अद्ययावत माहिती मिळते. यातील सर्वांत लक्षवेधी फीचर म्हणजे कन्सेंट मॅनेजमेंट किंवा सहमती व्यवस्थापन. इथे आपण दिलेली संमती फक्त पाहता येत नाही तर ती हवी तेव्हा रद्द देखील करता येते. तसंच तक्रार विभागात आपल्या तक्रारी सोडवण्यासाठी तयार केलेली तिकिटे पाहता येतात. आणि माझा प्रवेश आणि प्रोफाईलमध्ये आपण आपल्या वैयक्तिक माहितीचा संपूर्ण व्यवस्थापन अगदी सहज करू शकतो. तर आता आपण या माहितीपूर्ण सादरीकरणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करण्यासारखा प्रश्न इथे नक्की उभा राहतो. हा नव्याने तयार झालेला महा-आयडी संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी सेवा मिळवण्याच्या प्रक्रियेत कसा आमूलाग्र बदल घडवून आणेल? निश्चितच हा डिजिटल सक्षमीकरणाचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे, जो प्रत्येक नागरिकाला अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि जलद सरकारी सुविधांशी थेट जोडणार आहे. ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरली असेल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पुढेही नक्की एक्सप्लोर करत रहा. नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये स्वागत आहे. सरकारी कार्यालयांच्या चकरा मारणं आणि कागदपत्रांच्या जंजाळात अडकणं हे सगळं आता लवकरच इतिहास जमावणार आहे. कसं? तर महा-आयडी किंवा महासमन्वय पोर्टलमुळे. आज आपण याच पोर्टलचा एकदम सखोल अभ्यास करणार आहोत. हे पोर्टल म्हणजे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर आहे. तर चला, हे नेमकं कसं काम करतं आणि आपला मौल्यवान वेळ कसा वाचवतं हे आज आपण थेट समजून घेऊया. बरं, तर आजच्या या प्रवासात आपण नेमकं काय काय पाहणार आहोत? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर आधी आपण महा-आयडी पोर्टलची ओळख करून घेऊ. त्यानंतर आधार आणि सुरक्षित लॉग इन, डिजिलॉकरचं एकत्रीकरण, महासारथी कार्ड, डॅशबोर्ड आणि तुमची संमती म्हणजेच कन्सेंट मॅनेजमेंट, आणि शेवटी इतर काही महत्त्वाचे पर्याय. अशी आपली आजची दिशा असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, महा-आयडी पोर्टलची ओळख आणि महासमन्वयीचा एक थोडक्यात आढावा. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे, आधार आणि सुरक्षित लॉग इन. खऱ्या अर्थाने प्रक्रियेची सुरुवात इथूनच होते. आता बघा, कोणताही नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म म्हटलं की आपल्या मनात पहिला विचार येतो तो सुरक्षेचा, बरोबर ना? पण इथे काळजी नसावी. या पोर्टलची मूळ रचनाच अशी केली आहे की आपला डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील. याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. सगळ्यात आधी पोर्टलवर सिटीजन लॉग इन ह्या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपला आधार क्रमांक टाकून लॉग इन करायचं. ह्या पुढची स्टेप खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे OTP. आपल्या रजिस्टर मोबाईलवर एक OTP येईल. तो टाकून ऑथेंटिकेट केल्याशिवाय पुढे प्रवेश मिळतच नाही. आणि हेच तर सुरक्षेचं मुख्य कवच आहे. यामुळे कोणीही अनधिकृत व्यक्ती आपल्या खात्यात डोकवू शकत नाही याची 100% खात्री मिळते. चला, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. तिसरा भाग आहे डिजिलॉकर एकत्रीकरण, म्हणजेच डेटा एकाच ठिकाणी सेंट्रलाइज करणं. लॉग इन केल्यानंतर एक मोठा प्रश्न समोर येतो. कागदपत्रांची झंझट कायमची संपवायची की पुन्हा त्याच चक्रात अडकायचं? इथे आपल्यासमोर 2 पर्याय असतात. डावीकडचा पर्याय आहे डिजिलॉकरद्वारे डेटा शेअर करा. जर आपण इथे आपली डिजिलॉकर क्रेडेन्शियल्स वापरून संमती दिली तर आपला डेटा एकदम आपोआप आणि सुरळीतपणे इथे सिंक होतो. आणि उजवीकडे आहे सध्या वगळा किंवा स्किप फॉर नावचा पर्याय. हा पर्याय निवडला तर आत्तापुरतं बरं वाटेल, पण पुढे जाऊन प्रत्येक वेळी मॅन्युअली कागदपत्र अपलोड करावी लागतील. त्यामुळे स्वयंचलित डेटा सिंक करणं कधीही फायद्याचं, जेणेकरून पुढचे सगळे व्यवहार एकदम सुपरफास्ट होतील. आता आपण चौथ्या भागात आलोय,
महासारथी कार्ड आणि आपली एक युनिफाईड डिजिटल ओळख. एकदा का डिजिलॉकरची प्रोसेस पूर्ण झाली की आपल्यासमोर येतं हे महासारथीचं वेलकम कार्ड. हा टप्पा म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या डिजिटल प्रवासाची अधिकृत पावतीच आहे. इथे आपला स्वतःचा एक युनिक महा-आयडी जनरेट होतो आणि तो स्पष्टपणे दिसतो. हे नुसतं एखादं डिझाईन नाहीये बरं का, तर ती आपली एक नवी अधिकृत डिजिटल ओळख आहे. हे पाहिलं की फक्त नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. शासनासोबतच्या भविष्यातल्या कोणत्याही कामासाठी आता हीच ओळख आपली कायमची साथीदार असणार आहे. आता इथे आपण थोडं थांबूया आणि एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. ही सगळी नोंदणी पूर्ण झाल्यावर नेमकं मिळणार काय? तांत्रिक सेटअप तर झाला, पण खऱ्या अर्थाने या पोर्टलचे फायदे काय आहेत? ही नुसती नोंदणी नाहीये, तर ती थेट अनेक सरकारी योजनांचे दरवाजे उघडणारी एक मास्टर की आहे. चला तर मग या पोर्टलच्या आत दडलेल्या खऱ्या ताकदीवर एक नजर टाकूया. आपला 5वा टप्पा डॅशबोर्ड आणि संमती व्यवस्थापन. थोडक्यात सांगायचं तर आपलं स्वतःचं एक कंट्रोल सेंटर. आता या डॅशबोर्डची खवी गंमत बघा. हे काही साधंसुधं वेबपेज नाहीये. हे आहे आपलं स्वतःचं नियंत्रण केंद्र. इथून सर्व सरकारी व्यवहारांवर आपली पूर्ण नजर असते. माय इन्फॉर्मेशनमध्ये वेगवेगळ्या सरकारी विभागांकडून आलेला आपला सगळा डेटा एकाच ठिकाणी दिसतो. माय डॅशबोर्डमध्ये सध्या कोणत्या योजना सुरू आहेत आणि आपल्याला काय लाभ मिळतोय याची इत्थंभूत माहिती असते. याशिवाय कन्सेंट मॅनेजर, सपोर्ट तिकीट, माय ॲक्सेस आणि प्रोफाईल पेज असे अत्यंत भारी ऑप्शन्स इथे उपलब्ध आहेत. विचार करा, वेगवेगळ्या ऑफिसेसची माहिती एकाच क्लिकवर आपल्या स्क्रीनवर. खरंच कमाल आहे ना? आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, संमती व्यवस्थापक किंवा कन्सेंट मॅनेजर हा आपल्या प्रायव्हसीचा सर्वात मोठा रक्षक आहे. हे एक असं टूल आहे जिथे आपण कुणाकुणाला आपला डेटा पाहण्याची परवानगी दिलीये ते अगदी पारदर्शकपणे दिसतं. आणि याची सर्वात मोठी ताकद माहितीये, आपण दिलेली संमती कोणत्याही क्षणी एका क्लिकवर रिवोक म्हणजे मागे घेऊ शकतो. आपली वैयक्तिक माहिती कुणी पाहावी आणि कुणी नाही यावर केवळ आणि केवळ आपलाच पूर्ण कंट्रोल असतो. आता आपण आलोय शेवटच्या आणि 6व्या टप्प्यावर, इतर महत्त्वाचे पर्याय आणि खात्याचं व्यवस्थापन. महासमन्वय पोर्टल म्हणजे फक्त माहिती बघण्याचं ठिकाण नाहीये. इथं आपण आपलं खातं स्वतः पूर्णपणे मॅनेज करू शकतो. आपल्या प्रोफाईलमध्ये काही बदल करायचे असतील, नवीन माहिती अपडेट करायची असेल तर ते स्वातंत्र्य इथे मिळतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोर्टल वापरताना काही तांत्रिक अडचण आलीच तर सपोर्ट तिकीट जनरेट करून आपण थेट मदत मागू शकतो. ही खऱ्या अर्थाने एक अतिशय सुटसुटीत आणि युजर फ्रेंडली व्यवस्था निर्माण केली गेली आहे. आणि शेवटी एका जबरदस्त प्रश्नाने आपण या सविस्तर विश्लेषणाचा समारोप करूया. विचार करा, जेव्हा नागरिकांचा त्यांच्या डिजिटल ओळखीवर आणि स्वतःच्या डेटावर असं 100% नियंत्रण असेल, तेव्हा सरकारी योजना तळागाळातल्या माणसांपर्यंत किती वेगाने पोहोचू शकतील. या महा-आयडी पोर्टलमुळे झालेलं हे डिजिटल सक्षमीकरण सरकारी सेवांच्या वितरणात खऱ्या अर्थाने एक मोठी क्रांती घडवू शकतं. आजच्या या सादरीकरणात आपण दिलेला वेळ नक्कीच सत्कारणी लागला असेल अशी आशा आहे. या माहितीच्या आधारे हे पोर्टल अधिकाधिक एक्सप्लोर करून या नव्या डिजिटल प्रवासाचा नक्की लाभ घ्या. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. या नवीन विश्लेषणामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, सिटीझन पोर्टल, हेल्प डेस्क गाईड. होय, आज आपण या पोर्टलवरील हेल्प डेस्कचा अगदी प्रभावीपणे कसा वापर करायचा याचे टप्प्याटप्प्याने आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. बऱ्याचदा असं होतं ना की आपण एखादा डिजिटल प्लॅटफॉर्म वापरतो आणि अचानक काहीतरी तांत्रिक अडचण येते. पण जर ती अडचण सोडवण्याची योग्य पद्धत आपल्याला माहीत असेल तर काम किती सोपं होतं नाही का? या सादरीकरणातून आपण हेच पाहणार आहोत की नागरिक त्यांच्या समस्या कशा मांडू शकतात आणि पोर्टलच्या मदतीने त्या कशा सोडवू शकतात. तर चला सुरू करूया. ठीक आहे, चला तर मग यात सखोल माहिती घेऊया. नागरिक पोर्टलवरील समस्या अगदी सहजपणे कशा सोडवल्या जाऊ शकतात या प्रश्नाचं उत्तर खरं तर एका संपूर्ण डिजिटल प्रक्रियेत दडलंय. विचार करा, जेव्हा एखाद्या नागरिकाला मदतीची गरज असते तेव्हा नेमकी कुठून आणि कशी सुरुवात करायची, हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कारण प्रशासनाशी जोडल्या जाणाऱ्या या संपूर्ण प्रवासाची, या डिजिटल रिक्वेस्टच्या जीवनचक्राची सुरुवात याच एका प्रश्नातून आणि त्याच्या उत्तराच्या शोधातून होते. आता आपला पहिला टप्पा, द गेटवे, पोर्टलवर प्रवेश करणे. सुरक्षित प्रवेश प्रस्थापित करणं ही या संपूर्ण डिजिटल प्रवासाची आणि समस्या सोडवण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आता ही लॉग इन प्रक्रिया कशी काम करते ते पाहूया. ही अतिशय सोपी पण तितकीच सुरक्षित अशी बनवली आहे. सगळ्यात आधी आपल्याला पोर्टलच्या होम पेजवर म्हणजेच मुख्य पृष्ठावर जावं लागतं. तिथे गेल्यावर सिटीझन लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं. पण थांबा,
इथे सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे, बरोबर? त्यामुळे ओळख अचूकपणे पटवण्यासाठी इथे आधार क्रमांकाचा वापर केला जातो. आधार क्रमांक टाकून तुम्ही जेव्हा लॉग इन करता तेव्हा तुमची ओळख एकदम सुरक्षित पद्धतीने प्रमाणित होते. या रचनेमुळे काय होतं तर फक्त अधिकृत व्यक्तीलाच पोर्टलवर प्रवेश आणि मदत मिळेल याची 100% खात्री होते. आता पुढे जाऊया आणि पाहूया हे सगळं कसं घडतंय. दुसरा टप्पा आहे द कॅटॅलिस्ट, नवीन तिकीट तयार करणे. यशस्वी लॉग इन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने समस्येच्या निराकरणाला इथूनच सुरुवात होते. पोर्टलमध्ये प्रवेश तर मिळाला, आता पुढे काय? तर मेन्यूमधून सपोर्ट विभागात जाणं हा आपला पुढचा योग्य मार्ग आहे. या सपोर्ट विभागात तुम्हाला ॲड तिकीट असा एक अगदी स्पष्ट पर्याय दिसेल. आणि हे बघा, या ॲड तिकीट बटणावर क्लिक करणं हीच खऱ्या अर्थाने आपली समस्या सोडवण्याची पहिली प्रत्यक्ष कृती आहे, ज्याला आपण कॅटलिस्ट म्हणू शकतो. याच एका क्लिकमुळे मदतीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होते आणि एक नवीन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर उघडतो. आणि आता येतो तिसरा टप्पा, द ब्लूप्रिंट, समस्येचा तपशील भरणे. एखादी समस्या वेळेवर सुटावी असं वाटत असेल तर ती अचूकपणे मांडणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. आता या स्लाइडमधली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा फॉर्म नागरिकांच्या समस्येला किती पद्धतशीरपणे आयोजित करतो ते पहा. फॉर्म उघडल्यावर सगळ्यात आधी आपल्याला योग्य ती कॅटेगरी म्हणजे श्रेणी आणि सब कॅटेगरी म्हणजे उपश्रेणी निवडावी लागते. त्यानंतर आपल्या समस्येचं थोडक्यात पण अगदी स्पष्ट असं वर्णन तिथे लिहायचं असतं. आणि हो, गरज वाटल्यास समस्येशी संबंधित कागदपत्र किंवा स्क्रीनशॉट्स अटॅचमेंट म्हणून अपलोड करण्याचा भन्नाट पर्यायही तिथे आहे. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तर आपली समस्या कोणत्याही गोंधळाशिवाय अगदी अचूकपणे योग्य त्या विभागाकडे आणि अधिकाऱ्याकडे पोहोचते याची पूर्ण खात्री होते. हे सगळे महत्त्वाचे तपशील काळजीपूर्वक भरून झाल्यावर येतो तो अंतिम टप्पा, सबमिट बटणावर क्लिक करणे. आता हे वरवर पाहता एक साधं क्लिक वाटेल, पण याचं महत्त्व खूप मोठं आहे. याच एका कृतीमुळे तुम्ही नोंदवलेली समस्या अधिकृतपणे निराकरण करणाऱ्या टीमकडे म्हणजेच हेल्प डेस्ककडे हस्तांतरित केली जाते. थोडक्यात सांगायचं तर इथून पुढे तुमची जबाबदारी संपते आणि सिस्टीमचं काम सुरू होतं. तिकीट यशस्वीरित्या सबमिट झाल्यावर जे काही घडतं तो खरंच एक खूप समाधानाचा क्षण असतो. सिस्टम लगेचच एक तिकीट ID तयार करते आणि त्यासोबतच एक कन्फर्मेशन मेसेज म्हणजे पुष्टीकरण संदेश तुमच्या स्क्रीनवर चमकतो. आता हे फक्त एखादं साधं नोटिफिकेशन नाहीये बरं का, तर ती एक प्रकारची डिजिटल पावती आहे. तुमच्या विनंतीची दखल घेतल्याची ती एक पक्की हमी आहे. आपल्या आवाज सिस्टीममध्ये योग्य प्रकारे नोंदवला गेलाय हा विश्वास देणारा आणि प्रशासनाचं उत्तरदायित्व निश्चित करणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रक्रिया फक्त तिकीट सबमिट केल्यावर संपत नाही. आपला चौथा टप्पा आहे द रिझोल्यूशन ट्रॅकर, तिकिटाचा मागोवा घेणे. सतत लक्ष ठेवणं किंवा ट्रॅकिंग करणं हेच खऱ्या अर्थाने प्रशासकीय पारदर्शकतेची खात्री देतं. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता नेमकी कशी राखली जाते हे पाहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सबमिट केलेलं प्रत्येक तिकीट एका विशिष्ट तिकीट ग्रिडमध्ये आपोआप दिसू लागतं आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथे तिकिटाची सद्यस्थिती म्हणजे करंट स्टेटस अगदी रिअल टाईममध्ये दाखवलं जातं. याचा अर्थ कोणतीही माहिती लपून राहत नाही आणि प्रक्रियेचं स्वरूप आपल्या सर्वांसमोर एकदम पारदर्शक राहतं. आता ही ट्रॅकिंगची यंत्रणा इतकी सोपी बनवली आहे ना की कोणीही अगदी सहज वापरू शकेल. या तिकीट ग्रिडमध्ये तुम्हाला ॲक्शन नावाचे एक बटण दिसेल. तिकिटाचे अधिक सविस्तर तपशील पाहायचे असतील तर फक्त या ॲक्शन बटणावर क्लिक करायचं. तिथून तुम्ही तुमच्या तिकिटाची नेमकी सद्यस्थिती काय आहे हे पाहू शकता आणि अगदी सहजपणे प्रगती ट्रॅक करू शकता. यासाठी हेल्प डेस्कला वारंवार फोन करण्याची किंवा कार्यालयात प्रत्यक्ष चक्रा मारण्याची अजिबात गरज भासत नाही. विचार करा, आपल्याला स्वतःच्याच विनंतीवर घर बसल्या लक्ष ठेवण्याचं किती मोठं सामर्थ्य या एका सुविधेमुळे मिळतंय. आणि हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की डिजिटल तंत्रज्ञान किती वेगाने आपल्या प्रशासकीय प्रक्रियांमध्ये सकारात्मक सुधारणा घडवून आणतंय. एका साध्या आणि सुरक्षित लॉग इनपासून ते अगदी पारदर्शक तिकीट ट्रॅकिंगपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास नागरिक सक्षमीकरणाचा एक उत्तम पुरावा आहे. पण हे सगळं पाहत असताना शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नक्कीच उभा राहतो. हा पारदर्शक डिजिटल बदल नागरिकांच्या समस्या खऱ्या अर्थाने तत्काळ आणि कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भविष्यात कितपत प्रभावी ठरेल? नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवादाचं भविष्य नक्कीच या अशाच प्लॅटफॉर्म्सच्या यशावर अवलंबून असणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रश्नाचा विचार नक्की करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
नमस्कार. महासारथी पोर्टलच्या या विशेष मार्गदर्शक सादरीकरणात सर्व ग्रामस्तरीय उद्योजकांचे म्हणजेच VLEचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तळागाळातील नागरिकांपर्यंत तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकारी सेवा पोहोचवण्याचं जे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे, त्यात हे सादरीकरण नक्कीच एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. तर चला आता या प्रक्रियेत सविस्तरपणे वळूया. आजच्या या सादरीकरणात आपण मुख्यत्वे 4 गोष्टी पाहणार आहोत. महासारथी पोर्टलची ओळख, पोर्टलवर कसे जावे, VLE लॉगिनची संपूर्ण प्रक्रिया आणि शेवटी डॅशबोर्ड आणि नागरिक नोंदणी कशी करायची. अगदी सोप्या पद्धतीने हे सर्व समजून घेऊया. सर्वात आधी आपला पहिला टप्पा महासारथी पोर्टलची नेमकी ओळख आणि त्याची प्राथमिक माहिती. या संपूर्ण प्रक्रियेचा कणा असलेले ग्रामस्तरीय उद्योजक किंवा VLE नेमके कोण असतात? विचार केला तर हे केवळ काही ऑपरेटर नाहीत, तर ते खऱ्या अर्थाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण दुवा आहेत. मूळ माहितीनुसार हे उद्योजक सामान्य नागरिकांच्या वतीने या महासारथी पोर्टलवर अधिकृतपणे नोंदणी करण्यासाठी शासनमान्य आणि सक्षम प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. त्यांच्या या कामामुळेच प्रशासकीय सेवा अधिक सुलभ आणि खऱ्या अर्थाने लोकाभिमुख बनतात, हे नक्की. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. या पोर्टलवर प्रत्यक्ष प्रवेश कसा करायचा किंवा पोर्टलवर कसे जावे? कोणत्याही डिव्हाइसवर इंटरनेट ब्राउझर उघडून त्याच्या ॲड्रेस बारमध्ये ही स्क्रीनवर दिसणारी URL अचूक टाईप करायची आहे. https://mahasarathi.maharashtra.gov.in. इथे एक छोटीशी टिप: स्पेलिंगमध्ये कोणतीही चूक होऊ न देण्याची नक्की काळजी घ्यावी. ही लिंक टाईप करून एंटर बटन दाबताच महासारथी वेब पोर्टलचे मुख्य पृष्ठ अगदी व्यवस्थित उघडेल. हेच ते प्रवेशद्वार आहे जिथून पुढील सर्व तांत्रिक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मुख्य पृष्ठ उघडल्यानंतर आता वेळ येते ती तिसऱ्या टप्प्याची, VLE लॉगिन प्रक्रिया आणि सुरक्षित प्रवेशाची निश्चिती. आता या स्लाइडबद्दल सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 5 पायऱ्यांचे केलेले अतिशय पद्धतशीर स्पष्टीकरण. ही प्रक्रिया जर आपण टप्प्याटप्प्याने समजून घेतली तर कोणतीही तांत्रिक चूक होण्याची शक्यताच उरत नाही. तर पहिली पायरी आहे होम पेजच्या उजव्या बाजूला अगदी वरच्या कोपऱ्यात असलेल्या लॉगिन बटनावर क्लिक करणे. त्यानंतर एक ड्रॉपडाऊन मेनू दिसेल, ज्यातून उपलब्ध पर्यायांमधून केवळ VLE लॉगिन हाच पर्याय निवडायचा आहे. लॉगिन विंडो उघडल्यानंतर दिलेल्या रकान्यात नोंदणीकृत युजरनेम टाकून लॉगिनवर क्लिक करायचे आहे. आता येते ती सुरक्षेची पायरी. इथे पासवर्ड आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड अगदी अचूक भरायचा आहे. कॅप्चा सोडवणे कधीकधी थोडे किचकट वाटू शकते बरं का, पण सुरक्षितेसाठी ते पूर्णपणे अनिवार्य आहे. हे दोन्ही रकाने बरोबर भरल्याची खात्री झाल्यानंतरच अंतिम ऑथेंटिकेट बटनावर क्लिक करावे. इथून पुढे आपण पोहोचतो चौथ्या आणि अंतिम टप्प्यावर, डॅशबोर्ड आणि प्रत्यक्ष नागरिक नोंदणी. हा एक प्रकारचा नियंत्रण कक्षच आहे. यशस्वी लॉगिन पूर्ण झाल्यानंतर जे मुख्य पान उघडते त्याला माय डॅशबोर्ड असे म्हणतात. या ठिकाणी 2 अत्यंत महत्त्वाच्या बाबी पाहायला मिळतात. एकीकडे आहे दृश्यमानता, म्हणजेच संबंधित VLE खात्याद्वारे आजवर नोंदणी झालेल्या एकूण नागरिकांची अद्ययावत संख्या इथे अगदी स्पष्टपणे पाहता येते. हा आकडा म्हणजे केलेल्या मेहनतीची पोचपावतीच असते. आणि दुसरीकडे आहे प्रत्यक्ष कृती, म्हणजेच जर एखाद्या नवीन नागरिकाची नोंदणी नव्याने सुरू करायची असेल तर याच डॅशबोर्डवरील सिटिझन सर्व्हिसेस या विशेष पर्यायावर क्लिक करावे लागते. हीच ती नागरिक नोंदणी सुरू करण्याची अंतिम पण अत्यंत महत्त्वाची प्राथमिक प्रक्रिया आहे. सिटिझन सर्व्हिसेसवर क्लिक केल्यानंतर जी नवीन विंडो उघडेल तिथे दिलेल्या रकान्यात संबंधित नागरिकाचा 12 अंकी आधार क्रमांक अतिशय काळजीपूर्वक टाईप करायचा आहे. आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करावे. यापुढील सविस्तर प्रक्रियेसाठी हाऊ टू रजिस्टर हे संपूर्ण मार्गदर्शक नक्की अभ्यासावे, जेणेकरून नोंदणी करताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही आणि नागरिकांची माहिती या पोर्टलवर अगदी निर्दोषपणे नोंदवली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेतल्यानंतर शेवटी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर उभा राहतो. तो म्हणजे डिजिटल साक्षरतेच्या या वेगाने बदलणाऱ्या युगात सामान्य नागरिकांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करण्यात VLEचे हे तांत्रिक योगदान किती महत्त्वपूर्ण ठरेल. नक्कीच हे काम केवळ एका पोर्टलवरील नोंदणीपुरते मर्यादित नाहीये, तर तळागाळातील लोकांना सरकारी योजना आणि सेवांशी थेट जोडणाऱ्या एका मोठ्या आणि सकारात्मक बदलाची ती एक अतिशय सशक्त सुरुवात आहे. या सादरीकरणातून मिळालेली माहिती योग्य आणि जलद नोंदणी प्रक्रियेसाठी नक्कीच अत्यंत फायदेशीर ठरेल. या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार.